आज आपण वजन मोजण्याची मापे समजून घेणार आहोत. आपण रोजच्या जीवनात सारखं डाळ, तांदूळ, भाजीपाला अशा वस्तूंना मोजण्यासाठी वजनाचा वापर करतो. हे माप 1 किलोचं आहे. 1 किलो बरोबर 1000 ग्राम, म्हणजेच आपल्याला 1 किलो बनवण्यासाठी 1000 ग्राम लागतात. हे माप 500 ग्रामचं आहे. 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो. जर 2 500 ग्राम मापे घेतली तर 500 + 500 बरोबर 1000 ग्राम बरोबर 1 किलो बनते. हे माप 200 ग्रामचं आहे. 200 ग्रामचे माप लहान असते. 5 वेळा 200 ग्राम घेतले तर 200 × 5 बरोबर 1000 ग्राम बरोबर 1 किलो बनते. हे माप 100 ग्रामचे आहे. 100 ग्राम अजून छोटे माप असते. 10 वेळा 100 ग्राम घेतले तर 10 × 100 बरोबर 1000 ग्राम बरोबर 1 किलो बनते. हे माप 50 ग्रामचे आहे. 50 ग्राम हे सर्वात छोटे माप आहे. 20 वेळा 50 ग्राम घेतले तर 50 × 20 बरोबर 1000 ग्राम बरोबर 1 किलो बनते.